अध्याय 26. कवींद्र म्हणाला, लोक घाबरून गेले, व्यापारी पळाले, सासवड लुटले, सुप्यास वेढा पडला, पुण्यावर हल्ला झाला, इंदापूर काबीज केले गेले, चाकण 84चा प्रदेश शत्रू सैन्य समूहाच्या बहुतेक घशात गेला. पुत्र शिवराय समृद्ध व अत्यंत क्रुद्ध होऊन पन्हाळगडावर जोहराशी तेथेच लढत होता. अशा वेळी जाधवरावाची मुलगी शहाजीची धर्मनिष्ठ पत्नी जिजाबाई हिच्या ठिकाणी वीररसाचा संचार होऊन ती युद्धाची भाषा बोलू लागली. राजगडावर राहणारी ती शिवाजीची माता आपल्या गडांच्या रक्षणाच्या कामी दक्ष झाली. नंतर सदाचारी सेनापती नेताजी बरोबर पुष्कळ सैन्य घेऊन सगळे शहापूर जाळून शत्रूस पळवून लावून शिवाजीचा निरोप प्रसादाप्रमाणे ऐकून हिलालासह शिवपट्टणला आला. नंतर प्रेमळ पुत्रदर्शनासाठी दीर्घकाल उत्सुक पन्हाळगडात स्वतःच जाण्यास सिद्ध झालेली, क्रोधाविष्ट झालेली, स्वतःच्या मोठ्या सैन्याने युक्त अशी जी त्या शहाजी राजाची राणी, तिला त्या नेताजीने राजगडावर पाहिले. जणू काही अपराध्याप्रमाणे पदोपदी अतिशय भीत त्याने हिलालासह त्या धर्मनिष्ठ राणीस प्रणाम केला. त्या दोघांस हात जोडून प्रणाम करताना पाहून ती महाभाग्यशाली मृदू व गंभीर वाणीने बोलली. राजमाता म्हणाली, युद्धोत्साह धारण करणारा तो माझा बाह्य प्राण, प्राणाप्रमाणे प्रिय पुत्र पन्हाळगडावर शत्रूंनी चोहोकडून वेढला आहे. तेथे त्या धन्यास सोडून व सगळी लाज गुंडाळून ठेवून तुम्ही दोघेही शत्रूच्या भीतीने परतलात, हे आश्चर्य होय. त्या माझ्या एकुलत्या पुत्रास स्वतः सोडविण्याचा मी स्वतः प्रयत्न करीत आहे आणि जोहरचे मुंडके आज युद्धातून घेऊन येईन. ज्याच्या वाचून ही दिशा, हा देश मला मोठ्या अरण्याप्रमाणे शून्य दिसत आहे, त्या सिंहाप्रमाणे पराक्रमी बाळास मी लागलीच आणीन. विष्णूचा अंश असा तो माझा एकुलता पुत्र जर मला क्षणभर दिसणार नाही तर मी प्राण सोडीन. तुम्ही इकडे एकत्र मिळून शत्रूशी झुंजा, मी स्वतः त्या शत्रू जोहराशी लढते आणि त्याचा समाचार घेते. याप्रमाणे ती त्या समयी बोलली असता घाबरून जाऊन तो सेनापती क्षुब्ध झालेल्या व जिचे आचरण निर्मळ आहे अशा त्या राजमातेस म्हणाला. सेनापती म्हणाला, भवानीच्या प्रभावाने तो महासामर्थ्यवान व पराक्रमी स्वामी अखिल जगताचे पालन करीत आहे, त्यास सहाय्यकर्त्याची अपेक्षा नाही. म्हणून त्याच्या आज्ञेने जाऊन विजापूर जिंकून तुमचे कल्याण असो, मी मोंगलाशी युद्ध करण्यास परत आलो आहे. सत्यनिश्चयी आपण मला रक्षण्यास यावे. तिकडे तो अत्यंत निर्भय व विजयी शिवाजी आहेच आहे. अजिंक्य पुरुषांचा धोरीन अशा त्या आपल्या धन्यास केव्हा पाहीन आणि शत्रूशी केव्हा युद्ध करीन असे मला झाले आहे. हे अनेक सैनिक मोंगलाशी लढतील आणि मी स्वतः तिकडे जोहरादी शत्रूशी लढेन. इकडे शिवाजीच्या सैन्याने सध्या अति यत्नाने काळजीने रक्षलेले गड मोंगल आज घेऊ शकत नाहीत. याप्रमाणे सेनापतीने त्यावेळी तिला विनंती केली आणि तो धैर्याने पन्हाळगडास निघाला. झटकन घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन निघालेल्या त्या थोर कुलातील खंबीर सेनापतीच्या मागून 6 प्रकारची सैन्य निघाली. हत्तींच्या सोंडानी उडालेल्या धुळीने ध्वज मलिन झालेले ते प्रचंड सैन्य तो सामर्थ्यवान क्षत्रिय घेऊन चालला. त्या सेनापतीच्या व हिलालाच्या हाताखालचे हे शत्रू सैन्य समीप आलेले ऐकून त्यास विरोध करण्यास जोहाराने सुद्धा भालेकरी व पट्टेकरी असे पुष्कळ योद्धे तिकडे पाठवले. तेव्हा मोठा गर्व वाहणारे, भाले, पाश, धनुष्यबाण धारण करणारे, धिटाईचे असे ते सर्व सिद्धी शिवाजीच्या त्या अति प्रचंड व समृद्ध सेनेस वाटेत अडवून शस्त्रे उगारून तिच्याशी लढू लागले. तेथे शत्रूंबरोबर हिलालाच्या चकमकी उडाल्या. त्यात बाणांनी डोकी तोडण्यात आली व भाल्यांनी हात तोडण्यात आली. तेव्हा हिलालाचा रागीट व अभिमानी पुत्र सामर्थ्यवान वाहवा हा शत्रूच्या विवाहात शिरला. मोठे भव्य व लाल डोळे असलेला, शत्रूंची छाती फाडणारा तो जवान आपले हस्त चापल्य दाखवित असता अत्यंत प्रेक्षणीय दिसत होता. नंतर विविध आयुधांनी लढणाऱ्या त्या महायोद्ध्यांनी त्या मानी वाहवास युद्धाच्या अग्रभागी घोड्यावरून खाली पाडले व तो बेशुद्ध झाला. भाला मोडून व शरीर छिन्नभिन्न होऊन अतिविभळ झालेल्या त्या वाहवास शत्रूंनी जो हरपक्षियांनी अतिशय हर्ष करीत आपल्या गोटाकडे नेली. जणू काही आपला आत्माच अशा त्या पुत्रास शत्रू घेऊन जात असता हिलाल सुद्धा सोडवू शकला नाही. जोहाराचे योद्धे तेथे असे त्वेषाने लढले की हिलाल प्रमुख सर्व वीर चोहोकडे पळाले. ती वार्ता ऐकून पिछाडीचे रक्षण करणारा सेनापती हिलालाच्या वीरपुत्राबद्दल मनात शोक करू लागला. याप्रमाणे नेताजी इत्यादी दररोज लढत असताही पन्हाळगडास जाण्यास त्यास संधी मिळाली नाही. याप्रमाणे सेनापतीचा पराभव झालेला ऐकताच शिवाजी राजास इंद्रास जंभासुराचा जसा क्रोध आला त्याप्रमाणे जोहाराविषयी क्रोध आला.
एकदा तो शुद्धाचरणी राजा तेथे सुखासागरात निजला असता त्यास वरदाती तुळजाभवानीचे स्वप्नामध्ये दर्शन झाले. तेव्हा ती महासामर्थ्यवान जगन्माता तो महासामर्थ्यवान राजा प्रणाम करीत असता त्यास म्हणाली. तुळजादेवी म्हणाली, मोंगलाने येऊन तिकडे चाकणचा किल्ला जिंकला, तेव्हा बाळा तू येथे राहू नये, सर्वता निघावे. तिमी माशांच्या जबड्यात अडकलेल्या गळाप्रमाणे तसा मोगलांच्या जयरूपी मुखात सापडलेला हा चाकणचा किल्ला मोठ्या अनर्थास कारण होईल. हे राजा, सत्वर राजगडास जा आणि आपले राज्य राख. तुझी वृद्ध माता तुझ्याशिवाय तेथे तळमळत आहे. थोड्याशाच सैनिकासह तो येथून निघून जावे. गडावरील तुझे योद्धे जोहराशी लढतील. मी आपल्या मायेने जोहरास मूढ करीन आणि जगामध्ये तुझ्या पराक्रमाची विपुल कीर्ती पसरवीन. या पाप्याचे दिवस भरले आहेत. हा फार काळ वाचणार नाही. दुसऱ्या निमित्ताने मृत्यू यास बक्षू इच्छित आहे. याप्रमाणे त्यास आज्ञा करून देवी तेथेच अंतर्धान पावली. मग जागा झाल्यावर त्या शिवाजीने पुन्हा पुन्हा तिला वंदन केले. मग शत्रू सैन्याने चोहोकडून वेढलेला दाट मेघ समुद्राच्या दर्शनाने नाचणारा जणू काय मोरच, सर्व बाजूस पसरलेल्या काळ्या किर्र अरण्यानी दाटी असलेला गदगद गंभीर व धोधो आवाज करीत अनेक ओहोळ झरे ज्यापासून वाहत आहेत, अशा त्या पन्हाळगडाहून स्वसामर्थ्याने बाहेर पडण्यास सिद्ध होऊन तेथे पोक्त सैन्य ठेवण्याच्या इच्छेने त्र्यंबक भास्कर नावाचा लोकांमध्ये सन्मान्य धैर्यवान ब्राह्मणास स्वबुद्धीने निश्चित करून शत्रू समूहाची निंदा करणारे व योग्य असे भाषण शिवाजीने केले. राजा म्हणाला, पहा, शस्त्रे उगारून रात्रंदिवस लढता लढता पराक्रम्यांनी आम्ही येथे चैत्रादी 4 महिने घालवले. मेघांच्या योगाने आकाश काळेकुट्ट असणारा असा हा 5वा शुभ श्रावण महिना प्राप्त झाला आहे. अहो, ज्यांचा पराक्रम शत्रूस अनिवार्य आहे त्या आमच्या हातून या अजिंक्य गडावरून पायथ्याशी असलेल्या जोहरास ठार करणे झाले नाही, हे आश्चर्य होय. नेताजी इत्यादी सेनापतींचा मोड झाल्याची लोकवार्ता आहे आणि यांचा हा वेढा तर आम्हास थोडा सुद्धा उठविता येत नाही. या बलवान व पराक्रमी सिद्ध्यास पुष्कळ सैन्यांच्या साह्याने जिंकणे आम्हास सध्या अशक्य आहे असे मला वाटते. पुणे प्रांत मोंगलांनी आक्रमिला असता त्या सिद्ध्याच्या नाशासाठी मी या ठिकाणीच फार वेळ राहणे योग्य नाही. तिकडे मोगलांच्या साहसी महासेनेचा पराभव माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या हातून होणार नाही असे मला वाटते. म्हणून मी मोंगलांचा संहार करण्याच्या इच्छेने तोरेने निघालो आहे. तेव्हा शत्रूस अजिंक्य असा हा गड तुझ्या हाताखाली असू दे. तू येथे सेनापती हो. चोहोकडून वेढा देणाऱ्या शत्रूंच्या नाशासाठी पराक्रमी कार्तिक स्वामी हो. हा शत्रूंचा व्यूह फोडून अर्जुनाप्रमाणे निघून जाणाऱ्या माझ्याशी लढणारा कोणीही नष्ट शत्रुयोद्धा मुळीच आढळणार नाही. असे बोलून त्या धैर्यशाली त्र्यंबक भास्करास त्या गडावर ठेवून महाराज रात्रीच्या पहिल्या प्रहरी निघाले. आश्चर्याची गोष्ट ही की ते महाराज असे पालखीत बसून जाताना त्यांच्या मागून 600 पदाती गेले. त्यांच्या प्रस्थान दुधुंबीचा असा काही मधुर ध्वनी झाला की शत्रूस ती मेघगर्जनच आहे असे वाटून त्यास तो समजला नाही. कळंब, केवडा, कुंद, कुडा यांच्या सुगंधाने भरलेल्या धडाधड उड्या मारीत वाहणाऱ्या झऱ्यांच्या तुषारांच्या संपर्काने मंद अशा वायूने त्यावेळी तेथे अनुकूल होऊन सोजनाप्रमाणे त्यास आपले सहाय्य केले. महाराज प्रवास करीत असताना त्यास हेरानी पूर्वी पाहून ठेवलेल्या मार्गावरील उंच सकल भूमी विजयाने ही तक्षणी दाखवली. भवानीने मूढ केलेल्या शत्रूस महाराज जवळून जात असताही समजले नाहीत. पुढे मधून मधून पडलेल्या शेळांच्या योगे उंच सखल असलेला पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरून पडताना गर्जना करणाऱ्या नद्यांच्या व नदांच्या योगे अति दुर्गम झालेला, निळ्या शेवाळ्याच्या योगे घट्ट असा जांगडभर चिखल असलेला, पालवीच्या योगे चकचकीत दिसणाऱ्या लतानी ज्याच्यावर वृक्ष वेष्टिले आहेत असा, पर्जन्यामुळे धांदल उडालेल्या वाघांची गर्दी ज्याच्यामधील गुहामध्ये झाली आहे, वारुळातून बाहेर पडणाऱ्या सापास मारण्याच्या इच्छेने त्वेषाने धावून जाणाऱ्या मोरांच्या टाहोनी भरलेला, ज्याच्यावर मनुष्यांचा संचार दृष्टीस पडत नव्हता असा हेरानी आधीच पाहून ठेवलेला तो मार्ग रायगडचा स्वामी राजा शिवाजी आक्रमून गेला. नंतर मार्ग आक्रमून आलेल्या राजा शिवाजीने प्रेक्षणीय सभागृहे व पागा असलेल्या आपल्या विशाळ गडावर चढून तेथे आपल्या सैन्यास विश्रांती मिळावी या हेतूने इष्ट अशी वस्ती केली. या ठिकाणी 26वा अध्याय समाप्त झाला.